पनवेलकरांनो, हे तुम्ही आकाशात विमान पाहताय, हे आता उतरणार आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला. आहे बघा, हे आकाशातून खालती येते बघा, इंडिगो एअरलाईन्सचं विमान आहे हे. पहा खालती लँड होत आहे. हे उतरत आहे लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणजे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला पोहोचत आहे बघा. नमस्कार महाराष्ट्र, मी सुबोध कांबळे. यूट्यूबमध्ये सर्वांचं स्वागत. मी आता आहे पनवेल येथे सेतू कार्यालयाच्या इथे. आणखीन मी इथे माझं सरकारी काम करायला आलो होतो, पण इंटरनेटच बंद आहे, त्यामुळे काय आज काम होत नाही. आणि गर्दी इतकी झाली आहे की विचारूच नका. नेट बंद आहे, गर्दी खूप झालेली आहे. म्हणजे याचा अर्थ काय, सरकारी काम 6 महिने थांब. आपल्या मोबाईलमध्ये नेट चालू आहे पण सिस्टममध्ये नेट नाही चालू आहे. याचा अर्थ काय की काय कसं काम चाललं आहे तर त्यांनाच माहीत. आता आपण आहोत पनवेल महानगरपालिकेचं. हे पनवेल महानगरपालिकेला आलोत आपण. मस्जिद आहे बाजूलाच. पनवेल महानगरपालिका अग्निशमन केंद्र बघा. मैदान एक आहे छोटंसं बघा. एक मस्त सुंदरचं मंदिर, खाऊ गल्ली. आता आपण आलो आहोत पनवेलचा हा मुसलमान नाका आहे. मागे मस्जिद पाहिली होती आपण. ही आहे मिरची गल्ली पनवेलची. हा MG रोड. आता आपण आहोत MG रोडला. राजे मुजरा एक बघा सुंदर मंदिर बनत आहे बघा. ही एक मस्जिद आहे इथे. काम बंद आहे वाटतं. पनवेलला आता आपण कोळीवाडा चौकला आलो. हा बघा कोळीवाडा चौक. प्रदक्षिण घातलेलं आहे आपण चौकाला. कोळीवाडा चौक हा बघा. हा आहे कोळीवाडा चौकाच्या बाजूलाच मच्छी मार्केट आहे बघा. आणि हा रस्ता जातो करंजाळीला. हा बघा आता आपण चाललो करंजाळीला आणि इथूनच पुढे एअरपोर्ट आहे. चला या माझ्या मागून. आता आपण करंजाळीमध्ये एंट्री केलेली आहे. ही आहे नदी. ही पाहतोय अस्वच्छ आहे. व इथून ब्रिज बनतो डायरेक्ट टक्क्याला. हा बघा आता इथं ब्रिज बनतो तो बघा समोर. हा बघा डायरेक्ट टक्क्याला जाणार तिकडं. हा डायरेक्ट टक्क्याला जाईल. पनवेल टक्का आहे माहिती आहे, तिथे जाईल तो. चला आता आपण जाऊया पुढे. बघा नदी पहा. नदीमध्ये बोटी आहेत. आता आपण हे बघा करंजाळीमध्ये एंट्री केलेली आहे. आणि आतमध्येच येतात आपण पाहतोय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन आहे. इथे या संविधान वाचा आणि भारत देशाला वाचवा. ग्रामपंचायत करंजाळीला आपण एंट्री केलेली आहोत. चला. तुम्ही जर पनवेल किंवा नवी मुंबई परिसरात राहण्याचा किंवा गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर करंजाळी खूप महत्त्वाचं ठिकाण बनत आहे. तुम्हाला मी सविस्तर माहिती देतो की करंजाळी कुठे आहे. करंजाळी हे पनवेलजवळील एक उपनगर आहे. हे नवी मुंबईच्या रायगड जिल्ह्यात येते. पनवेल रेल्वे स्टेशनपासून साधारण 3 ते 5 किलोमीटर अंतरावर आहे. करंजाळीमध्ये गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे. नवीन रेसिडेंशियल बिल्डिंग आणि प्रोजेक्ट, रस्ते, पाणी आणि वीज सुविधा सुधारल्या जात आहेत. जवळच सिडकोद्वारे मोठे प्रकल्प चालू आहे. आणि विशेष म्हणजे आता आपण हे करंजाळीमधूनच चाललो आहोत. जवळच नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट बनलं आहे. त्यामुळे भविष्यात करंजाळीची किंमत अजून वाढण्याची शक्यता आहे. करंजाळीची कनेक्टिव्हिटी खूप चांगली आहे. मुंबई सबअर्बन रेल्वे म्हणजे पनवेल रेल्वे स्टेशन जवळ आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस वे सहज पोचता येतं, जवळच आहे. पनवेल सायन हायवे आहे मुंबईला कनेक्ट होण्यासाठी. आणि बस आणि शहर ॲटो सुविधा देखील उपलब्ध आहेत. आणखीन एक सांगायचं म्हणजे की खांडेश्वर रेल्वे स्टेशनपासून ते करंजाळीला जाण्यासाठी काही पर्याय नाहीत, म्हणजे बसेस वगैरे नाहीत. तर त्याची देखील सोय झाली तर खूप उत्तम होईल. ही पाहू शकतो आपण म्युन्सिपाल्टीची शाळा आहे. ही अजून चालू आहे. चांगलं काम आहे, चालूच राहिली पाहिजे. हे थोडंसं विरंगुळासाठी जागा आहे. हे बघा हे बघू शकतो आपण. बिल्डिंग्स वगैरे बांधत आहेत. आपली बिल्डिंग आहे. त्या साईडला बिल्डिंग वगैरे आहेत. तर आता आपण पाहू शकतो की एअरपोर्टला जाणाऱ्या रस्त्याला आपण आलेलो आहोत. हे बघा बघा आता आपण आलो आहोत उरण साईडला. समोर जायला रस्ता आहे.
एअरपोर्ट कार्गो टर्मिनल्सला जायला आहे, कळंबोलीला जायला आहे इथून रस्ता. तर हे बघा पनवेल कार्गो टर्मिनल्स. टेक राईट घ्यायचं आपल्याला इथून आता. ह्या साईडला जायचं आपल्याला आता. बघा चिंचपाडा चौक आहे हा. ह्या साईडने आपलं जायचं. हा बघा ह्या साईडला एअरपोर्ट आहे. जर विमान उडालं तर मी दाखवतो तुम्हाला. हा बघ उडाला. तो बघा एक उडतोय बघा विमान. तो खूप लांब गेला आहे त्यामुळे दिसत नाही आपल्याला. बघा आता आपण आहोत नवी मुंबई एअरपोर्टच्या इथे. हे आहे एअरपोर्टचा नजारा. आणखीन तुम्हाला दाखवायचं आहे म्हणजे की हा बघा तो समोर एक ब्रिज बनतो आहे. हा बघा हा आहे खांडेश्वर रेल्वे स्टेशनपासून जो सुरू झाला आहे तो डायरेक्ट आपल्याला एअरपोर्टला सोडेल. तर आत्ता विमानं काय दिसत नाहीत आपल्याला उडताना वगैरे. एक समोर एक विमान थांबलेलं आहे बघा. हे आपण पाहू शकतो की नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे. कार्गो टर्मिनलचं काम चालू आहे. तर व्हिडिओ कशी वाटली मला नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.